नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये मित्रांनो जागा निघालेल्या आहेत। लिपिक पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। 129 जागा आहेत। तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। तर कोण या ठिकाणी अप्लाय करू शकतं? जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे, MSc तुमचं झालेलं आहे, तर तुम्ही या ठिकाणी नक्की अप्लाय करायचं आहे मित्रांनो। कारण खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, ते कायमस्वरूपी तुम्हाला नोकरीची या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे। तर कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे, एलिजिबल क्रायटेरिया काय असणार आहे, फीस किती घेतली जाणार आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, याची डिटेल माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही। त्याआधी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर जेणेकरून वेळ न घालवता चला पाहूया स्क्रीनवर। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो। ही ऍडव्हर्टाइज प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये क्लर्क या पदासाठी जागा निघालेल्या आहेत। टोटल नंबर ऑफ वॅकन्सीचा जर विचार केला तर या ठिकाणी 129 जागा आहेत, ज्यामध्ये 5 जागा रिझर्व्ह असणार आहेत। सिलेक्ट लिस्ट या ठिकाणी 124 कॅन्डिडेटची लावली जाणार आहे। वेटिंग लिस्ट 31 कॅन्डिडेट असणार आहे। पे स्केल तुम्हाला या ठिकाणी S10 चा दिला जाणार आहे। 29,200 ते 92,300 या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे। अप्लाय कसं करायचंय? ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी अप्लाय करता त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी शॉर्टलिस्टेड केलं जातं। तर सगळ्यांनाच या ठिकाणी बोलवलं जात नाही, तर ज्यांचे मार्क्स चांगले आहेत ग्रॅज्युएशनला, त्याचबरोबर या ठिकाणी टायपिंगला तुम्हाला चांगले मार्क्स आहेत, त्या लोकांना या ठिकाणी शॉर्टलिस्टेड केलं जातं आणि त्यांना स्क्रीनिंग टेस्ट साठी या ठिकाणी बोलवलं जातं। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, स्क्रीनिंग टेस्ट आहे, टायपिंग टेस्ट आहे आणि या ठिकाणी तुमची इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे। तर ही पूर्ण प्रोसेस असते याची। त्याचा क्रायटेरिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता, 18 वर्ष मिनिमम, त्याचबरोबर मॅक्झिमम 38 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी वयाचा क्रायटेरिया दिलेला आहे। शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब साठी 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत या ठिकाणी एज लिमिट दिलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी क्वालिफिकेशन क्रायटेरिया दिलेले आहे। कोणतेही तुम्ही डिग्री होल्डर आहात तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, पण कोणाला प्रेफरन्स दिला जाईल ज्याच्याकडे लॉची जी डिग्री आहे त्या लोकांना या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। इंग्लिश 40चा स्पीड तुमचा असणं गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे MSc सर्टिफिकेट किंवा कोणतेही कम्प्युटर कोर्स रिलेटेड तुमच्याकडे यापैकी कोणताही जर कोर्स कोणताही एखादा कोर्स झालेला आहे त्या रिलेटेड तुम्ही या ठिकाणी यापैकी कोणतेही एखादे सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी दाखवू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरताय त्यावेळेस या ठिकाणी रजिस्ट्रेशन फीज आहे 100 रुपये। जर तुम्ही शॉर्टलिस्टेड झाला स्क्रीनिंग टेस्ट साठी तर तुम्हाला या ठिकाणी 400 रुपये एक्झाम फी भरायची आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। जर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल तर ही यांची ऑफिशियल साइट आहे, या साइट वरती जाऊन तुम्ही डिटेल माहिती बघून या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्याचबरोबर याचे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 5 फेब्रुवारी 2025 या दिनांकापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। फॉर्म सुरू झालेले आहेत 22/1/2025 पासून। फॉर्म भरण्याची डेट सांगितलेलीच आहे 5/2/2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक्झाम कशी असणार आहे, तर स्क्रीनिंग टेस्ट तुमची 90 मार्कांची असणार आहे, टायपिंग टेस्ट 20 मार्काची असणार आहे आणि या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे तो 40 मिनिटाचा असणार आहे। तर स्क्रीनिंग टेस्ट मध्ये तुम्हाला मराठी, इंग्लिश, GK असणार आहे, जनरल इंटेलिजन्स असणार आहे, अरिथमेटिक, कम्प्युटर असे सब्जेक्ट दिलेले आहेत तुम्हाला। टायपिंग टेस्ट तुम्हाला या ठिकाणी मिनिमम पासिंग मार्क्स या ठिकाणी 20 पैकी 10 मार्क्स आणणं गरजेचं असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला टायपिंग पॅसेज तुम्हाला दिला जाणार आहे। 400 वर्ड्स या ठिकाणी तुम्हाला टाइप करायचे आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे। याची जी PDF फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या, त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करा। त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा। तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओ सह।
धन्यवाद.